नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं कृषी इन्शुरन्स बॉस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण केशर आंबाबद्दल बोलणार आहोत. आम्ही 1-2 वर्षापूर्वी हा केशर आंब्याचा बाग लावलेला आहे. तर शेतकरी बांधवांनी नवीन शेती, सुधारित शेती केलं किंवा एक संरक्षणात्मक शेती जर केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. हा बाग 2.5 एकरमध्ये आहे. 2.5 एकर बागेमध्ये 400 झाडं बसलेली आहेत. कमीत कमी 3 ते 4 वर्षामध्ये हा बाग आंबा लागेल असं सांगितलेलं आहे. असू दे 5 वर्ष लागतील, तरी पण अशा शेती केल्यानंतर जर 10-15 एकर शेती असेल तर एखादा एकर करायला काय हरकत नाही. शासन यासाठी वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत. त्या योजनांचं व्हिडिओ मी करणारच आहे. रोजगार हमी योजना असू दे, त्याचबरोबर भाऊसाहेब पुंडकर योजना असू दे, ह्यांच्या माध्यमातून शासन आपल्याला अनुदान देत असतं. शासन म्हणतं की 3 वर्षामध्ये अनुदान मिळत असतो. फक्त तुमच्या शेतामध्ये तुम्ही झाडं जपवा, पैसे आम्ही देतो. तुमच्या शेतात झाडं तुम्ही लावा, उत्पन्न तुम्ही घ्या, पण पैसे आम्ही देतो, असं शासनाचं धोरण आहे. तर शेतकरी बांधवांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त पारंपरिक पीक न घेता अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये काम केलं तर नक्कीच एक वेगळा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकतो. प्रयत्न करायला काही हरकत नाही. परवाच देऊळबंद पिक्चर आला, देऊळबंद 2 पिक्चर आला. त्याच्यामध्येही एक वेगळं मॅसेज शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे. शेती पिकत नाही म्हणून आपण शेती करणं सोडणं चुकीचं आहे. आधुनिक शेतीकडे वळून जे मार्केटमध्ये चालतं ते आपल्या शेतात पिकवलं पाहिजे. या प्रकारचं एक मॅसेज देऊळबंद पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर शेतकरी दरवर्षी बियाणं असू दे, त्याचबरोबर खतं असू दे, यामध्ये डुप्लिकेट होतं म्हणून शेतकऱ्यांचा एक मनस्ताप असतो, एक ओढा असतो. पण त्याला एक पर्याय म्हणून दरवर्षी कृषी जे खातं असतं आपलं, महाराष्ट्र शासनाचं कृषी जे विभाग आहे, त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की तुमच्या शेतातलं जे काही बियाणं असतं त्याला चांगलं वाळवून तुम्ही जर शेतामध्ये पेरलं तर चांगल्या पद्धतीचं ते बियाणं उगवू शकतं. सोयाबीनची बियाणं आपण आता पेरणीची लगबग चालू झालेली आहे, त्यामुळे बियाणं कसं पेरण्यासाठी योग्य आहेत त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, शेती करण्यामध्ये बदल झाला पाहिजे, त्याशिवाय आपला शेती सुधारू शकत नाही. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र असू दे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असू दे, प्रयत्न करत असतात. त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच आपली शेतीमध्ये बदल होऊ शकतो असं मला वाटतं. मग या आंब्याच्या बागेमध्ये आम्ही एक नवीन जोड दिलं. यांच्या बांधाऱ्यावरती आम्ही चिंचाची शेती केली, झाडं लावले आहेत. चिंच नक्कीच वेळ लागतो यायला, पण त्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि खूप मोठं आहे. ह्याला मेंटेनन्स जास्त नसतो, पाणी देण्याचा प्रॉब्लेम नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे चिंचाचं उत्पन्न चांगलं आहे. चिंचाची शेती हे एक पर्याय असू शकतं. त्याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीतून आधुनिक शेती जर केलं तर नक्कीच शेतीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पिक्चरमध्ये दाखवलं की आत्महत्या होत आहेत. शेतकरी बियाणं असू दे, खतांसाठी ते काय तज्ज्ञांनासुद्धा कळत नाही, ते कोणाचं चूक नाही. पण मी महाराष्ट्र कृषी विभागालासुद्धा विनंती करतो की अशा जे काही हे आहेत, खतं आहेत किंवा बियाणं आहेत, बोगस बियाणं आहेत, त्याच्यावरती छापे मारले पाहिजेत. शेतकऱ्यांचा हा मनस्ताप तुम्ही दूर केला पाहिजे. मित्रांनो, पण आपल्या घरातलं बियाणं आपण जर ठेवलं, सोयाबीन असू दे, उडीद असू दे, तूर असू दे, मूग असू दे, वेगवेगळे बियाणं जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला जो खर्च होणार आहे तो खर्च नक्कीच वाचणार आहे असं मला वाटतं. शेतकऱ्यांनी वेगवेगळे माध्यमातून शेती केलं, वेगवेगळे पिकं जर निवडलं
तर बदल नक्की होऊ शकतो. शेतकऱ्यांचंही काही चूक नाही आहे. ऊस लावलं तर बिलं येत नाही, शेतकऱ्यांची ही ओरड आहे. मग करायचं तरी काय? बाकीचे पिकं लावली तर त्याला भाव नसतो. मित्रांनो, या वेळेला हिंमत न हारता वेगवेगळ्या शेती करून आपली शेती आपण आधुनिक करायची आहे. शासन आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून अनुदान देतं. शासन आपल्याला फळबागेसाठी अनुदान देत असतं. शासन आपल्याला स्प्रिंकलरसाठी अनुदान देत असतं. तर शासन आपल्याला मदत करत असतं, तर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. शासन आपल्याला विहिरीच्या माध्यमातून मदत करू शकते. फक्त काही पूर्तता कराव्या लागतात, काही अटी असतात, ते पूर्ण करावे लागतात. वेळोवेळी मी तुम्हाला त्यांच्या शासनाच्या योजनेवरती व्हिडिओ बनवणारच आहे आणि आंब्यावरतीही व्हिडिओ बनवणार आहे, चिंचावरती व्हिडिओ बनवणार आहे. नक्कीच आमच्या कृषी इन्शुरन्स बॉस मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय मी तुम्हाला नवीन नवीन माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कृषी मित्रांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो. धन्यवाद.